जत पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार रोहित विष्णू हिप्परकर टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व सोलापूर या 2 जिल्ह्यातून 2 वर्षे कालावधीकरता हद्दपार आदेश पारित केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून यांचे समूळ उच्चाटन व्हावे व चालू आगामी सण उत्सवाचे पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारची कारवाई करण्यात आलेली आहे. जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रोहित विष्णू हिप्परकर वय 21, सार्थक तानाजी हिप्परकर वय 24, अक्षय बाबासो हिप्परकर वय 22, मंगेश ज्ञानोबा हिप्परकर वय 28, सर्व राहणार सिंगनहळ्ळी तालुका जत या टोळीविरुद्ध सन 2024-25 मध्ये गुन्ह्याचा कट रचून अपहरण करून खंडणी मागणे, बेकायदेशीर जमाम जमवून घातक हत्याराने इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, मालमत्ता जबरीने घेण्याकरिता इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे. त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये प्रभारी अधिकारी जत पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक यांना सांगली प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षक सांगली यांना सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी म्हणून सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, उपविभागीय जत यांच्याकडे प्रस्ताव चौकशी कामी पाठवला. त्यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या व सद्यस्थितीचा अहवाल, सांगली यांना सलग कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन हिप्परकर टोळी विरुद्ध महाराष्ट्र अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व सोलापूर या 2 जिल्ह्यातून सण व उत्सवाच्या अनुषंगाने 2 वर्षे कालावधीकरता तडीपार आदेश पारित केला आहे. टोळीने गुन्हेगारांवर बारकाईने नजर ठेवून त्यांचे सांगली जिल्ह्यातील अस्तित्व संपवणे दृष्टीने कडक कायदेशीर कारवाई यापुढे करण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर कारवाईमध्ये माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक, कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक, सचिन थोरबोले उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, संदीप कोळेकर पोलीस निरीक्षक जत पोलीस ठाणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुपी, दीपक गट्टे, राज सावंत, सय्यद अली बुल्ला